नमस्कार. हॅलो हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजाराविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे आमवात आणि संयुक्त उपचार. मृच्छकटिक या संस्कृत नाटकामध्ये वसंत सेनेची आई ही मदिरा पानामुळे इतकी स्थूल झालेली असते की तिच्या भोवताली ही खोली बांधली असावी असं वाटत असतं. इंग्रजीत म्हणतात ना की एलिफंट इन द रूम, म्हणजे तो हत्ती तिकडेच लहानाचा मोठा झाला की काय असा प्रश्न पडतो आणि त्याला पोसायचं कसं असा प्रश्न पडतो. या आमवातरूपी गजेंद्राचं म्हणजे हत्तीचं सुद्धा शरीरामध्ये असाच मस्तवाल संचार चाललेला असतो. आमवात हा फक्त सांध्यांना जखडणारा व्याधी नाहीये, तो सर्व शरीरभर संचारण करून सर्व शरीरभर दुष्परिणाम करणारा व्याधी आहे. आणि म्हणूनच या आमवातरूपी गजेंद्राला कसं थोपवायचं ह्याविषयी आज आपण कार्यक्रम करणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. वर्ष 2015 मध्ये हॉलंड येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांच्या कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आलं होतं. दर्शक हो, आमवात आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे दोन क्रमांक आहे. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये विशेष सदर असतं प्रश्न मंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी निगडित असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसं सुद्धा मिळतात. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आमवात ही जी जनरल टर्मिनॉलॉजी आहे त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस असं ॲलोपॅथीमध्ये म्हणजे मॉडर्न मेडिसिनमध्ये म्हणतात. नेमकं रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय आहे सर? आर्थरायटिस या गोष्टीचा अर्थ काय आहे की कंडिशन किंवा आपल्या जे काही सांधे आहेत त्या सांध्यामध्ये इन्फ्लमेशन होणं किंवा एका प्रकारची सूज निर्माण होणं, आतमध्ये कार्टिलेज असेल किंवा आजूबाजूला ज्या काही सांध्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुला ह्या सांध्यामध्ये दाखवतो की त्या कुठल्या कुठल्या गोष्टी असतात. म्हणजे वरून तुला वरचं हाड दिसतंय, खालून खालचा हाड दिसतंय, त्याच्यानंतर संधिबंध दिसतोय, त्याच्यानंतर कुर्चा दिसते ती निळी दाखवलेली, त्याच्यामध्ये संधिद्राव दिसतोय, संधिद्रव पटल दिसतंय. तर ह्या गोष्टींना जेव्हा काही कारणामुळे म्हणजे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये झालेल्या बिघाडामुळे जेव्हा सूज उत्पन्न होते. खरं तर तू ॲलोपॅथीमध्ये जर विचारशील की एक्झॅक्टली रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे ह्याचं नेमकं काय कारण आहे, तर अजून तरी शास्त्रज्ञाला किंवा वैद्यकीय शास्त्राला एक्झॅक्ट कारण समजलेलं नाहीये. पण आपल्या ह्या अँटीबॉडीज टायटर काही वाढल्यामुळे आपल्याला कळतं की काहीतरी रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न झालेला आहे आणि त्या बिघाडामुळे संधीच्या आजूबाजूला ह्या ज्या गोष्टी दाखवल्या सगळ्या त्यांना सूज येते आणि ते ठणकायला लागतात खूप जास्त प्रमाणात. म्हणून त्याला आपण एक संधिवात एका प्रकारचा म्हणतो. पण आता मागच्या वेळी आपण संधिवात हा विषय घेतला, त्यावेळी मी काय म्हणत होतो की एखाद्या संधीला किंवा अनेक संध्या जे संधी आहेत आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये काही कारणामुळे घर्षणामुळे
जी सूज उत्पन्न होते, जशी गुडघेदुखी उत्पन्न होते, की घर्षणामुळे खुर्च्या खराब होते आणि त्यामुळे झालेला वात म्हणून आपण एक संधिवात म्हणून एक नाव ठेवलं होतं. पण आमवात म्हणजे नेमकं काय होतं? आमवात याचा अर्थ संपूर्ण शरीरातील सर्व सांधे अफेक्ट होऊ शकतात. ओके. संधिवातात तशी शक्यता खूप कमी असते. खास करून डिपेंडंट सांधे म्हणजे ज्याच्यावर वजन पडतं म्हणजे गुडघे खास करून, की ज्याचा वापर जास्त प्रमाणात होतो, अशा सांध्यांना जास्त प्रमाणात अफेक्ट होतं किंवा गुडघ्यात सर्वात जास्त संधिवात दिसून येतो. पण आमवात मात्र सुरुवातच त्याची बोटांपासून वगैरे अशी होऊ शकते. निश्चितच आपण ह्याविषयी अजून जाणून घेणार आहोत. रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि आयुर्वेदातील आमवात या दोन्ही विषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला प्रश्न आलेला आहे. अरुण प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार अरुणजी, बोला. हा, माझे दोन्ही गुडघे सध्या दुखतात. विशेषतः उजवा गुडघा जास्त दुखतोय आणि रग लागल्यासारखं आणि चमक येते. रग लागल्यासारखं चमक येते आणि मी आयुर्वेदिक उपचार केले, सिंहनाथ गुगुळ, योगराज गुगुळ वगैरे घेतलं किंवा ते शिलाजीत भस्म घेतलं, काही एवढा फरक पडत नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारची तेल पण वापरतो मी, पण ते काही फरक नाही पडत नाही. आणि 2-3 किलोमीटर मी रोज चालतोच, म्हणजे हायवे नाही करीत व्यायामाची. चांगलं आहे. पहिले दोन बरं का तुम्हाला नमस्कार करायचं? नाही, हरकत नाही. नमस्कार तुम्हाला. अरे अरे, असं काही म्हणू नका. आपण प्रश्न विचारत होता आणि त्या संदर्भात आपण उत्तर विचार असं तुम्हाला दोन गोष्टी सांगा. हॅलो हॅलो अरुणजी. हा, बोला. तुमचं वय किती आहे आणि व्यवसाय काय? 65 पूर्ण आहे. 65, 66 आणि व्यवसाय काय? मी आता रिटायर माध्यमिक शिक्षक होतो मी. हा, बरं बरं. आणि तुम्हाला तेल लावल्यावर गुण येत नाही का? बर, ठीक आहे, धन्यवाद. हा सर, ह्या प्रश्नाचं उत्तर तर देऊच या आपण. सर, काय सांगाल त्यांना? मला असं वाटतं त्यांना आपण संधिवाताविषयी बोलत होतो. हा मागच्या कार्यक्रमात आपण डिस्कस केलेला विषय. त्यांना संधिवातच झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं माध्यमिक शिक्षक होते, म्हणजे खूप जास्त प्रमाणात त्याचं उभं राहावं लागतं त्यांना. कधी कधी चढ उतरावं असते, पण उभं राहणं खूप असतं. अशा वेळी पुरुषांना कधी कधी संधिवात होतो, बायकांना हा जास्त प्रमाणात होतो. म्हणजे जवळजवळ 80-90% बायकांना होतोच, पण पुरुषांना त्या मानाने कमी प्रमाणात होतो. पण ज्यांचा वापर गुडघ्याचा जास्त करत असतील तर होतो. तर अशा वेळी नुसती तुम्ही औषधं घेता ही गोष्टच चुकीची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आयुर्वेदाला तुम्ही असं कमी लेखू नका की मी हे आयुर्वेदिक औषधं घेतलं आणि मला बरं नाही वाटलं. कारण हे आयुर्वेदाची ट्रीटमेंट कम्प्लीट ज्याला म्हणतात ही कधीच बऱ्याच वेळा केली जात नाही. संपूर्ण ट्रीटमेंट ही ह्याच्यामध्ये आहार, विहार आणि पंचकर्म आणि त्यानंतर जी काही शोधन आणि शमन चिकित्सा जी असते, ही शमन चिकित्साबद्दल तुम्ही बोललात की मी औषधं घेतली, पण औषधं डायरेक्टली आयुर्वेदामध्ये देऊ नयेत. सुरुवातीला पंचकर्म करावं, शोधन करावं. म्हणजे तुम्हाला वाताचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला बस्ती, अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती करायला पाहिजे. त्याच्यानंतर अपर्णाने प्रश्न विचारला की तेल लावल्यावर कमी होतं की वाढतं. जनरली तेल लावल्यानंतर कमी होत असेल तर त्याला संधिवात म्हणतात. तेल लावल्यानंतर दुखणं वाढत असेल तर त्याला आमवात म्हणतात. हे कधी पण विसरू नका. आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि म्हणून तर संयुक्त उपचार आपण म्हणतो की एक कुठली तरी पाथी, ह्यात अॅक्युपंक्चर फार महत्वाचं आहे. अॅक्युपंक्चरमुळे दुखणं कमी होतं. फिजिओथेरपीमुळे आजूबाजूच्या स्नायूंना आपण बळकटी निर्माण करतो. म्हणजे हे जेव्हा तुम्ही एकत्र करता सगळ्या गोष्टी तेव्हा तुम्हाला गुण येणार. म्हणूनच संयुक्त उपचार पद्धती ही सर्वश्रेष्ठ पद्धती आहे. निश्चितच. आणि सर, मगाशी तुम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस विषयी म्हणालात. तुम्ही ॲलोपॅथिक ॲज वेल एज आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा आहात. आमवात ही आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी आहे. नेमका आमवात म्हणजे काय आहे हे सांगा सर. आता हा विषय का घेतला आज? कारण आता पावसाळ्याच्या तोंडावर आपण उभे आहोत आणि पावसात काय होतं, सगळ्या आमवाताच्या रुग्णांना हे माहिती आहे की पाऊस जवळ यायला लागला आणि धोधो पाऊस पडायला लागला, 4 दिवस पाऊस पडला की हे घराच्या बाहेर निघू नाही शकत, इतकी अवस्था बिकट होऊन जाते. हे नेमकं का होतं? किंवा पावसाळ्यातच खूप जास्त हे दुखणं, वाताची दुखणी का वाढतात? आणि अत्यंतिक थंडी असेल तेव्हा, पण ओली थंडी जेव्हा असेल तेव्हा अजून वाढतात. तर हे काय एक्झॅक्टली? तर ह्याचं कारण असं आहे की उन्हाळ्यात तर एनिवे आपल्याला भूक लागत नाही, त्याच्या पुढे चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासामध्ये जेव्हा पाऊस पडायला लागतो
जेव्हा पृथ्वी थंड व्हायला लागते आणि एकूणच जो अग्नी असतो पृथ्वीमधला तो कमी व्हायला लागतो किंवा अग्नी संपूनच जातो. जसा बाह्य वातावरणात अग्नी संपलेला आहे तसंच आपल्या शरीरामध्ये जो जठर अग्नी आहे, जो जठर अग्नी कमी व्हायला लागतो, म्हणजे त्याची शक्ती कमी व्हायला लागते. मग त्याला आपण अग्निमांद्य झालं असं म्हणतो की अग्नी मंद झाला. आता मंद झालेल्या अग्नीमध्ये आपण जास्त खाऊ नाही शकत. जास्त आपण जर खाल्लं तर त्याच्यावर अत्याचार होईल आणि तो पचवू नाही शकणार आणि न पचलेलं अन्न मग त्याचं विष तयार होतं आणि जे विष ऍब्सॉर्ब होतं, रक्तातून फिरतं आणि सांध्यांमध्ये जाऊन भरतं किंवा रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न करतं. ते जे विष आहे त्याला आयुर्वेदामध्ये आम अशी संज्ञा आहे, असं त्याला नाव आहे. आणि त्यामुळे त्या विषयामुळे निर्माण, मला बऱ्याच वेळा आमवाताचे रुग्ण विचारतात की आम्हाला झालं काय, आम्ही तर घरचंच खातो, याव खातो, ते करतो, किंवा नेमकं काय काय बरीच कारणं असतात त्याच्यामध्ये. त्या कारणाबद्दल आपण बोलूच, पण त्यापैकी एक आहे म्हणजे की हे अग्निमांद्य असताना पण म्हणून आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की चातुर्मासामध्ये नॉनव्हेज खाऊ नका, चातुर्मासामध्ये जास्त जड अन्न खाऊ नका, जास्तीत जास्त उपवास सगळे आपल्या चातुर्मासामध्ये, श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त उपवास. आपण काय मूर्ख धार्मिक लोक नाहीयेत, आपण वैज्ञानिक लोक होतो. ऋषींना हे विज्ञान माहीत होतं म्हणून त्यांनी हा पायंडा पाडला की बाबा तुम्ही ह्या महिन्यामध्ये जर जास्त खाल्लत, नॉनव्हेज खाल्लत तर तुमची पोटं बिघडणार आणि तुम्हाला सगळे ते काय म्हणतात त्याला फूडबॉर्न डिसीजेस होणार किंवा तुम्हाला अग्निमांद्य जळून आमवात होण्याची शक्यता. म्हणजे आमवाताचा संबंध थेट आपण जो आहार घेत असतो ह्याच्याशीच थेट असतो, आहाराशीच संबंध आहे. म्हणजे आमवाताचं कारण सापडलेलं नाही म्हणून सगळे बोलतात. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे आणि वाईटही वाटतं की अगदी प्रतिथयश रुमॅटॉलॉजिस्ट असतात ते रुग्णांना सांगतात नाही तुम्ही ही औषधं घ्या आणि काय वाटेल ते खा, म्हणजे काय खाण्याशी काय अरे तुम्हाला नाही सापडला पण 5000 वर्ष ज्यांना सापडलंय त्याचा खाण्याचा आणि आमवाताचा संबंध, ते थोडंसं वाचून तरी बघा की त्यामध्ये काय तथ्य आहे नाहीये. तुमचेच रुग्ण बरे होतील आणि ना. शेवटी रुग्ण बरं करणं हाच एखाद्या कुठच्याही डॉक्टरचा धर्म असतो. तुम्ही जर असं सांगत काय वाटेल ते खा आणि ही औषधं पण घ्या, ठीक राहाल. कधीच बरा होताना मी बघितलेलं नाही आमवात कोणाचा आधुनिक उपचार पद्धती. सर नेमकी ह्या आमवाताची किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस जे आपण डिस्कस करतो त्याची लक्षणं काय असतात? आता आपण अच्छा तू लक्षण विचारले, ही एक स्लाइड आहे. तर आपण आम म्हणजे ह्याच्याबद्दल बोललो. आता लक्षणं असतात, शरीर आखडून जातं, जडपणा जाऊ संपूर्ण शरीरामध्ये, भूक नाही लागत, अन्नपचन व्यवस्थित होत नाही, रात्री ताप येणं, म्हणजे रात्री संध्याकाळ व्हायला लागली की ताप, जसं ट्युबरक्युलोसिस मध्ये येतो ना तसाच प्रकारचा इव्हनिंग राईज ऑफ फीवर ज्याला म्हणतात तसाच एक ताप येतो. सांध्यांना सूज येते, खास करून छोट्या सांध्यांना सूज येते आणि सर्व सांधे दुखतात, विंचू चावल्याप्रमाणे वेदना होतात. अशी जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा आपण म्हणतो का बाबा हा आमवत आहे. सर आपण एक प्रश्न घेऊया. मीनाकांत प्रश्न विचारतायत परभणीवरून. नमस्कार मीनाकांतजी, बोला. हॅलो, बोला. हा मॅडम, माझ्या वडिलांचा नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की जी आपल्या दोन गुडघ्याच्या मधली जी गादी असते त्या गादीमधला द्रव कमी झालेला आहे, तर त्या द्रवाचा आणि आमवाताचा काही संबंध असतो का, किंवा आमवातेमुळे तो द्रव कमी होतो आणि त्याच्यावर आपल्याला काय उपचार करावे लागतील? ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही प्रश्न विचारला समजला मला. तुम्ही तर खास करून संधिवातामध्ये जेव्हा मागच्या वेळी आपण बोललो होतो तेव्हा तो द्रव कमी होऊन आतल्या खुर्च्या एकमेकात घासून संधिवात निर्माण होतो. पण आमवातामध्ये सुद्धा हे होऊ शकतं आणि कधी कधी काय होतं, ती सूज येते वगैरे वगैरे, ठीक आहे, पण त्याच्यावरची औषधं दिली जातात. खास करून आपण आमवातामध्ये हल्ली स्टिरॉइड्स देण्याचं प्रमाण थोडं कमी झालंय, पण स्टिरॉइड्स दिल्या लगेच आराम पडतो. ह्या गोष्टीमुळे आपल्याकडे असं दिसून आलंय की फार एक 10 वर्षाच्या आधी खूप सर्रास प्रमाणामध्ये वर्षानुवर्ष स्टिरॉइड्स दिली जायची आणि त्याच्यामुळे व्हायचं काय की हा जो आतला द्रव कमी होणं आणि कार्टिलेज मधला कॅल्शियम
कमी होऊन त्या घासून जाऊन अगदी संधिवाताप्रमाणे परिस्थिती निर्माण होते. म्हणजे असं एक्सरे बघितलं तर आपल्याला वाटतं अरे संधिवात आहे का, नाही. RH पॉझिटिव्ह असते, मग समजता नाही आंबवात आहे. पण औषधं घेतल्यामुळे, म्हणजे कधी कधी मराठीत ती म्हण आहे ना की भीक नको पण कुत्रावर, म्हणजे आंबवातामध्ये जी काय औषधं दिली जातात ती औषधच कधी कधी इतकी भयानक असतात, त्याचे साईड इफेक्ट्स जास्त भोगावे लागतात. जिने आधुनिक नर्सिंगची पायाभरणी केली अशा फ्लोरेन्स नाइटिंगेलचा 12 मे हा जन्मदिवस आहे आणि हा दिवस जगभरामध्ये वर्ल्ड क्रोनिक इम्युनॉलॉजिकल अँड न्यूरोलॉजिकल अवेअरनेस डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी क्रोनिक फटीग सिंड्रोम हा फ्लोरेन्स नाइटिंगेलला त्रास व्हायचा, ह्या व्याधीबद्दल जगभरामध्ये जागरूकता निर्माण केली जाते. याविषयी सुद्धा आपण कार्यक्रमामधून मधून जाणून घेणार आहोत. सर, आपण पुन्हा आंबवाताकडे वळूया. आंबवातामध्ये सर आपण बघितली लक्षणं बघितली, नेमकी आंबवाताची कारणं काय आहेत आणि आंबवाताचा मुख्यतः सांध्यांवर परिणाम काय होत असतो हे सांगा सर. आंबवाताचा सांध्यांवर परिणाम. आपण लक्षणं बघितली. हा एक एक्सरे वरनं तुला साधारण ते प्रकार कळतील की आंबवाताचे वेगवेगळे आयुर्वेदानुसार प्रकार आहेत. त्याच्यानंतर हा नॉर्मल एक्सरे आणि आंबवाताचा एक्सरे कसा वेगळा दिसतो, म्हणजे सरळ हात आहेत आणि आंबवाताने कसे बिघडलेले आहेत सांधे हे दिसते. त्यानंतर हा जे परिणाम आहेत ते दाखवण्यासाठी ही चित्र आहेत. तर जो संधिद्रव पटल आहे आतमध्ये सायनोव्हियल मेम्ब्रेन, त्याचा जो दाह झालेला, त्याला सूज आलेली दिसते. तो बाधित सांधा जो काही आहे, दोन्ही अस्थी दिसतात आणि सूज आलेली दिसते. बाहेरून बघितलं तर हाताची बोटं अशी वाकडी तिकडी झालेली दिसत आहेत. आतमध्ये त्याचा भाग दाखवलेला आहे की ते कसं खराब झालेलं आहे आतमध्ये. त्याच्यामध्ये स्नायनोव्हियल फ्लुइड सुद्धा कमी होतं. मगाशी विचारलं त्यांनी त्याप्रमाणे की आंबवातामध्ये सुद्धा कमी होऊ शकतं ते संधिद्रव, आणि संधिवातामध्ये जास्त प्रमाणात होतं. आणि मात्र सूज येणं आणि मोठ्या प्रमाणात जास्त सूज येणं हे आंबवाताचं जास्त मोठं लक्षण असू शकतं. सर, आणि नेमकी ह्याची कारणं काय असतात आंबवाताची? आता आंबवाताची पहिलं कारण मगाशी सांगितलं की हजारो वर्ष आपल्याला माहिती आहे की जेव्हा नेहमी आपण सांगतो की भूक लागल्याशिवाय खाऊ नये, अवेळी कधीच खाऊ नये, कळलं की नाही, हे सार महत्वाची. त्याला चुकीचा आहार विहार, हे आयुर्वेदानुसार सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वस्थ वृत्त ह्याच्यामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या फार महत्वाची. म्हणजे दिवसाच्या कोणत्या वेळी खावं आणि कोणत्या वेळी खाऊ नये हे फार महत्वाचं आहे. दिवसाचं आपलं मेजर जेवण जे आहे ते दुपारी आपलं 1 ते 2 किंवा 10 ते 2 ह्या जो पित्ताचा जो काळ असतो त्या काळा होऊन गेलं पाहिजे. आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवण एकदम लाईट पाहिजे असं आपल्याला साधारण दिनचर्येत सांगितलं जातं. कारण आपल्याकडे मॅक्सिमम अग्नी त्यावेळी प्रज्वलित असतो, म्हणजे अन्न पचन व्यवस्थित होतं. तर हे दिनचर्या, ऋतुचर्या म्हणजे ऋतूप्रमाणे आपल्याला अन्न खायला पाहिजे. म्हणजे चुकीचं खाल्लं तर प्रॉब्लेम होतो. मला असं वाटतं ह्या पावसाळी पार्ट्यांमध्ये अर्थातच आपण अजूनही गटारीनंतर एक श्रावण पाळण्याची प्रथा आधुनिक मुलांमध्ये पण दिसून येते. त्याचं कारण शास्त्रीय सांगतो की तुम्हाला तुमचं पचनशक्ती बिघडू नये म्हणून हे करून बरोबर. म्हणजे पचनशक्तीचा आणि आमवाताचा म्हणजे टॉक्सिनचा जवळचा संबंध आहे. याविषयी आपण जाणून घेऊया. पण आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे नाशिकवरून. रत्नप्रभा प्रश्न विचारतायत. नमस्कार रत्नप्रभा ताई, बोला. हो, माझे ना दोन्ही गुडघे आहेत ना, ते दोन्ही गुडघे खूप दुखतात. हो, दोन्ही गुडघे दुखतात. आणि हो. आणि तुमचं वय काय आहे? वय 65. बर. कधीपासून दुखता? सूज आली का त्याला? हा, दोन्ही गुडघ्यावर सूज आलेली आहे. तर 15 जानेवारी पासून सूज आलेली आहे गुडघ्यावर. बर. मग तेल वगैरे लावल्यावर बरं वाटतं का? तेल लावल्यावर बरं नाही वाटत, दुखतच राहतं ते. बर, ठीक आहे, मग ठेवून द्या. क्वचित आपल्याला असं दिसतं की स्त्रियांना हा तरुण वयात जास्त प्रमाणात आंबवात होतो, पुरुषांना खूप कमी प्रमाणात आंबवात होतो, आणि म्हातारपणी आंबवात होण्याची शक्यता अजूनच कमी असते. म्हातारपणी संधिवात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. पण ह्यांचं जर आपण काही टेस्ट केल्या
जे आपण पाहणारच आहोत, पण रुमॅटॉइड आर्थरायटिस टेस्ट असं म्हणतात, रक्ताची एक तपासणी, त्याच्यात तो रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर एका विशिष्ट मर्यादेच्या वर जर गेलेला असेल, जर वर गेलेला असेल तर आपल्याला कळतं. किंवा CRP, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणून एक आहे, अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी म्हणून आहे, एक्स-रे किंवा ह्या गोष्टींनी आपल्याला CBC किंवा ESR वाढलेला असतो, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, ESR, ह्या गोष्टी वाढलेल्या असतात. अगदीच झालं तर सायनोव्हेल फ्लुइडची पण तपासणी करतायत. तर ह्या तपासणीनंतर आपल्याला कन्फर्म सांगता येतं की आमवात आहे की नाही. कधी कधी नाडी बघून सुद्धा कळतं, पण ह्यानी कन्फर्म तुम्हाला सांगता येतं आमवात. जर आमवात असेल तर आपण काही खास त्याच्या ट्रीटमेंट्स, त्यांच्या आहार विहारामध्ये पहिल्यांदा त्यांना विचारूया काय आहार घेता, कशामुळे झाला आमवात. तो आमवात आपल्याला तर आहारामध्ये बदल करता येईल. विहारामध्ये सुद्धा त्यांना उगाच एक्सेसिव्ह व्यायाम नाही केला पाहिजे, गुडघ्याला त्रास होईल असा व्यायाम नाही केला पाहिजे. त्याचबरोबर ॲक्युपंक्चरनी त्यांची वेदना कमी करता येतील. जलौकचरण, आपण जळू लावून ती सूज कमी करू शकतो. अंतर्गत वैतरण बस्ती नावाचा एक बस्तीचा प्रकार आहे, तो देऊ शकतो. आणि काही खास गुळगुळ कल्प आहेत ज्या आमवातात वापरले जातात. असं ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांचा जो आमवात आहे हा पूर्णपणे, ह्या जर नुकताच झालेला आहे तर बऱ्यापैकी त्याला रिलीफ पण मिळेल आणि बरा पण होऊ शकेल असं. निश्चितच हे दिलासाजनक आहे. आणि आपण पुन्हा आमवाताची कारणं मगाशी आपण डिस्कस करत होतो, पुढे काय सांगू शकाल ह्याविषयी? चुकीचा आहार विहार झाला. हल्ली आपण मैद्याचे पदार्थ खातो, कधी कधी खूप जास्त प्रमाणात आंबट खाण्याची सवय असते, थंड फ्रीज मधलं किंवा शिळं पाकं खाण्याची सवय. नॉन व्हेजिटेरियन लोक घरी घेऊन येतात आणि 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवतात आणि गरम गरम करून खात राहतात. तर त्याच्यामध्ये टॉक्सिन येतात, निर्माण होतात आणि ते खाऊन पचत नाही, तरी पण आपण ते खात असतो. थंड व गरम पदार्थ एकत्र खाणं हा एक, मला कधी कधी एक कुठे बाजूला थंडगार पाणी ठेवलं असतं, इथे सूप गरम 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 आपण जेवत असतो, बाजूला फ्रीज मधलं पाणी असतं, आपण ते पिऊन टाकतो. त्यामुळे पचन शक्ती कमी होते, पचनशक्तीचा ऱ्हास होतो, अन्न पचत नाही. त्यामुळे जर पाणी प्यायचं असेलच तर ते कोमट प्यायला पाहिजे किंवा नाही प्यायला पाहिजे जेवताना. ही फार महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली, कारण अनेक वेळेला आपण लिटरभर जेवणाच्या पूर्वी पण आपण पाणी पिण्याची आजकाल सवय सुरू झालेली आहे. तुम्हाला जर अति मेदात्य असेल तर तुम्ही कोमट पाणी एक भरपूर पिऊन घ्या जेवणाच्या आधी, म्हणजे तुम्हाला चरबीचा संचय नाही होणार, तुम्हाला ते अंगी लागणार नाही. असेच आपण विषय डिस्कस करत राहूया. आपल्याला प्रश्न आलेला आहे, वसंत प्रश्न विचारतायत कल्याणवरून. नमस्कार वसंत भाऊ, बोला. हा, माझं वय 29 वर्ष आहे आणि माझे जे पाय आहेत ना ते पूर्ण जाम होतात. मी 2 पाय एकमेकांना जॉईन करू शकत नाही. माझं वजन 92 किलो आहे आणि माझं एज फक्त आता 29 वर्ष आहे. आणि मला म्हणजे चालता येत नाही. म्हणजे आधी मी व्यवस्थित होतं माझं, बट मला ते ताणल्यासारखं वाटतं, म्हणजे पूर्ण शरीर. आणि म्हणजे पूर्ण शरीर म्हणजे कमरेपासून खाली गुडघ्याच्या वरती, म्हणजे मांड्या वगैरे आहेत ना त्या पूर्ण मला जाम होतात. तुमची उंची किती आहे? 5 फूट 9 इंच. अच्छा, ओके. सर, इतर काही विचारायचं? नाही, धन्यवाद. मला असं वाटतं त्यांच्या वजनामुळे संपूर्ण सांध्यावर एकूण प्रेशर आलेलं आहे. कधी मी लठ्ठपणावर प्रोग्राम घेईन तेव्हा निश्चित पहा, पण आता मी सांगतो की लेखन बस्ती, उद्घर्षण, आहार विहारामध्ये फरक, ह्याच्याने नक्की तुमचं वजन कमी होतं. आणि वजन कमी करणं हे वजन वाढवण्यापेक्षा सोपं असतं, प्लीज लक्षात घ्या. तर त्यामुळे तुम्ही जर ह्या ट्रीटमेंट्स केल्या संयुक्तोपचार, वजन कमी होईल आणि नक्की तुम्हाला बरं वाटेल. सर, आणि आमवाताची ही जी आपण सामान्य कारणं बघितली, तशीच आधुनिक काही कारणं असतात का? आधुनिक म्हणजे ॲलोपॅथी प्रमाणे ती काही कारणं आहेत का? आधुनिक कारणं म्हणजे असं अंधारात तीर मारल्यासारखं सांगतात की मानसिक तणावामुळे होतो किंवा अनुवंशिकता, म्हणजे तुम्हाला घराण्यामध्ये आमवत कोणाला असेल तर शक्यता वाढते, पण कन्फर्म नाही आहे. पण आता ते बोलायला लागलं की वातावरण, दमट हवामानात राहणाऱ्या लोकांना होऊ शकतं आमवत जास्त प्रमाणात, किंवा एखादा संसर्ग झाला. आता संसर्गाबद्दल आपण पुढे बोलणारच आहे, जसं टायफॉइड आहे, आर्थरायटिस आहे, रिॲक्टिव्ह आर्थरायटिस. आमवाताचे जे प्रकार आहेत त्याचबद्दल मला पुढचा प्रश्न होता की हे जे तुम्ही म्हणाल की संसर्ग आहे किंवा इतरही कारण आहेत मानसिक वगैरे, तर आमवाताचे वेगवेगळे काही प्रकार असतात का सर? आमवात कसं आहे माहिती का,
आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या आमामुळे होणारे रोग म्हणून आपण एक म्हणू शकतो की हा आमवात आहे. रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न झाला किंवा पचन शक्तीमध्ये बिघाड उत्पन्न झाला, शरीरांतर्गत विष उत्पन्न झालं, ते कुठे कुठे अफेक्ट करेल सांगता येतं. सांध्यामध्ये जेव्हा अफेक्ट करतं तेव्हा आपण त्याला आमवात म्हणतो. तर अँकायलायझिंग स्पॉन्डिलायटिसला मी कण्याचा आमवात असं पण नाव दिलेलं आहे, कारण तिथे पण आम उत्पन्न होऊन ते रोगप्रतिकारक शक्ती बिघडते. मागच्या वेळी आपण ते डिस्कस केलं होतं. आता ॲलोपॅथीमध्ये होतं कसं की आपल्याला 100% कारण माहीत नाही, जरी कारणं दिलेली असली तरी पण प्रकार जर म्हणायचे झाले तर ते लक्षणं कशी दिसतात त्यावरनं मग प्रकार सांगतात. किंवा कुठची इन्व्हेस्टिगेशन पॉझिटिव्ह, आता RA पॉझिटिव्ह असेल, रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर, तर आपण म्हणतो की आमवात आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. रुमॅटिक आर्थरायटिस म्हणून आहे, त्याच्यामध्ये अँटीस्ट्रेप्टोलायसिन O नावाचा एसोटाईट लहान मुलामध्ये होणारा एक आर्थरायटिस आहे की खूप लहानपणी म्हणजे 7-8 वर्षाचा असताना म्हणजे पहिला सोअर थ्रोट होतो स्ट्रेप्टोकॉकाय नावाच्या जीवाणूंमुळे, आणि त्याच्यानंतर हा आमवात होतो विशिष्ट प्रकारचा. त्याला रुमॅटिक आर्थरायटिस असं म्हणतात, आणि त्याला मग रुमॅटिक हार्ट डिझीज सुद्धा होतो. तर हा प्रकार लहान मुलांमध्ये दिसून येतो. हा एक प्रकार आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे आमवाताचे प्रकार, आणि त्याविषयी सुद्धा डिस्कस करूया. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे, गणेश प्रश्न विचारतायत यवतमाळवरून. नमस्कार गणेश भाऊ, बोला. नमस्कार ताई, माझं युरिक ऍसिड वाढलेलं आहे ताई, आणि युरिक ऍसिड मुळे आमवात आणि युरिक ऍसिड एकच आहे का? आणि मला लघवीला 15-15 मिनिटाला लागते, रात्रीला तर खूपच लघवी होती आणि लघवी साफ होत नाही. डायबिटीस आहे का? डायबिटीस नाही ना तुम्हाला? नाही डायबिटीस नाही सर, युरिक ऍसिड वाढला 9.23 आहे. नाही, युरिक ऍसिड वाढणं हा एक भाग झाला, नाही डायबिटीस, पण बाकी किडनीचा कुठला रोग किंवा नाही? किडनीवर सूज आहे सर मला. हा, किडनीवर सूज आहे ना? बरं, ठीक आहे. दिनांक 12 मे हा वर्ल्ड क्रोनिक इम्युनॉलॉजिकल अँड न्यूरोलॉजिकल डिसीजेस अवेअरनेस डे आपण मगाशीच माहिती घेतली. ह्याच्यामध्ये क्रोनिक फटीग सिंड्रोम या व्याधीमध्ये लक्षणं असतात की थोडं जरी काम केलं तरी थकवा वाटतो, बुद्धी आणि स्मरणशक्ती आणि कॉन्सन्ट्रेशनचे प्रॉब्लेम्स होतात, अपूर्ण वाटणारी झोप आणि स्नायुदुखी ही लक्षणे अनेक वेळेला असतात. तर कदाचित क्रोनिक फटीग सिंड्रोम असण्याची सुद्धा शक्यता असते. त्याला गणेशांचा प्रश्न होता यवतमाळवरून, त्यांचा युरिक ऍसिड वाढलेला आहे, त्यांना काय मार्गदर्शन कराल? आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या आधुनिक शास्त्रामध्ये ह्याचं कारण निश्चितच माहिती आहे. प्रोटीन मेटाबॉलिझम किंवा प्रोटीन खाण्याचा जेव्हा अतिरेक होतो किंवा प्रोटीनची जी पचवण्याची आपली शक्ती असते ती कमी पडते शरीराची, तेव्हा त्याचं एक बाय प्रॉडक्ट आहे युरिक ऍसिड. ते युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये वाढायला लागतं, आणि ते वाढायला लागलं की त्याचे जे क्रिस्टल्स आहेत, युरेटचे क्रिस्टल्स, ते मला स्लाइडमध्ये दाखवावंसं वाटेल की हे कुठे, खास करून डाव्या पायाच्या अंगठ्याच्या पहिला जो जॉईंट असतो किंवा त्या जॉईंटवर जाऊन तिथे जाऊन बसतात आणि तिकडे सूज येते. आणि इथे एका चित्रामध्ये बोटाला आलेली सूज दाखवली, ते सुद्धा गाऊट आहे. कारण कधी कधी डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये आपल्याला पाहावं लागतं की सूज आलेली असेल ती आमवातामुळे आली आहे, म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे आली आहे की गाऊटमुळे. पण गाऊटला देखील आपण एक विष, शरीरामध्ये विष वाढलं, युरिक ऍसिड वाढलं म्हणजे विष वाढलं. कुठची गोष्ट अति होते तेव्हा ती आपण विषच म्हणतो शरीरात. साखर जरी अति झाली तर त्याला आपण विषच म्हणतो. तर तसं युरिक ऍसिड वाढलं, त्याच्यामुळे ते विष निर्मिती होते आणि ते खूप जास्त प्रमाणात ठणका लागतो. तर त्याला आपण वातरक्त व्याधी असं आयुर्वेदामध्ये म्हणतो, इंग्रजीमध्ये आपण त्याला गाऊट असं म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट जलौकाचरण अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे की जिकडे सूज आलेली आहे तिकडचे क्रिस्टल्स मुळे जे इन्फ्लमेशन झालं तर तिथे ती सक करून टाकते. जी काय जळू आपण लावतो तिकडे, तर ती सगळा जो विष आहे आजूबाजूला सांध्याभोवती जमलेलं ते कमी होतं. तर त्यामुळे ती तो ठणका लगेचच कमी होतो. त्याचबरोबर आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चेंज करावा लागतो. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने असलेल्या नॉनव्हेज पूर्ण बंद करावं लागतं, अंडी बंद करावी लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, पल्सेस, कडधान्य आपल्याला खूप कमी करावे लागतात, टॉमॅटो कमी करावा लागतो,
तर हे सगळं वर्ज केलं तर लवकरात लवकर तुम्हाला गाऊटमध्ये रिझल्ट दिसून येतात. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारत आहेत पुण्यावरून. नमस्कार रवींद्रजी, बोला. नमस्कार मॅडम, माझे नमस्कार. 3 प्रश्न आहेत. खरं तर अनिल पाटील सरांना मी आधी कॉम्प्लिमेंट देऊ इच्छितो संधी साधतो या निमित्ताने की सर तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन करता. म्हणजे सर्वसामान्य महाराष्ट्रातले जे आपले रुग्ण लोक आहेत किंवा रुग्ण जरी नसले तरी ती माहिती इतकी उपयुक्त असते ना की खरंच छान टिप्स असतात त्या. म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की आमवात आणि संधिवात या दोहोंमध्ये काही फरक आहे का? दुसरं असं की आम्लपित्ताचा संबंध आमवाताशी असतो का, असल्यास कसा? आणि तिसरं आमवात असणाऱ्यांनी आहारासंबंधी काय काळजी घ्यावी? धन्यवाद. धन्यवाद सर. फारच नेहमी सजग दर्शक आहेत आणि नेहमी योग्य आणि अचूक प्रश्न पण विचारत असतात. सर, पहिला त्यांचा प्रश्न होता की आमवात आणि संधिवातामध्ये फरक काय आहे. आपण मगाशी सांगितलंच आहे, पण थोडक्यात काय सांगाल? थोडक्यात सांगतो की तेल लावल्यानंतर वाढला तर समजायचं आमवात आहे, तेल लावल्यानंतर कमी झाला तर समजायचं की संधिवात आहे. म्हणजे दुसरा आम्लपित्त असं डायरेक्ट काही संबंध नाहीये. आम्ल म्हणजे ऍसिड आणि आम म्हणजे विष, काही संबंध नाहीये. आणि आहाराविषयी तर आपण शेवटी दाखवणारच होती, स्लाइड दाखवणारच, पूर्ण स्लाइड दाखवणार आहे, तेव्हा पूर्ण लक्ष द्या कार्यक्रमाच्या शेवटी. मी कारण आहार फार महत्वाचा आहे आंबवातामुळे, कारण आहारामुळेच हा रोग होतो, त्यामुळे निश्चितच पहा तुम्ही. सर, आणि आंबवाताचे आपण जे विविध प्रकार बघत होतो त्याच्यामध्ये अजून थोडीशी काय माहिती देऊ शकता? आणि मग आधुनिक चिकित्सा काय असते हे सांगू शकता का सर? आता दुसरा प्रकार एक सांगता, गाऊट बद्दल आपण बोललो. विषमज्वर झाल्यानंतर कधी कधी आपल्याला असं दिसून येतं की संधींना सूज येते, तर टायफॉइड आर्थरायटिस म्हणून म्हणतात. रुमॅटिक आर्थरायटिस बद्दल मी आत्ताच तुला सांगितलं की लहानपणी होणारा जो जुवेनाईल आर्थरायटिस मधला हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण त्याचं निदान एसओ टायटर वरून करू शकतो आणि त्याच्यामध्ये पेनिसिलिनची इंजेक्शन्स वगैरे घ्यावी लागतात. त्याच्यामध्ये संधी हृदयरोग सुद्धा होऊ शकतो. रिॲक्टिव्ह आर्थरायटिस हा एक प्रकार, एक रिॲक्शन म्हणून एखादा रोग झालेला असेल तर त्याच्यानंतर तो रोग वेगळाच असतो. जसा डेंग्यू हा रोग आहे, तर त्याच्यानंतर तो होऊ शकतो. सोरायसिस नावाचा रोग आहे की त्याच्यामुळे देखील सांध्यांना सूज येते आणि तो एक प्रकार आहे. तर हे विविध प्रकार आपण सांगू शकतो. आणि मग या रुमॅटॉइड आर्थरायटिसची आधुनिक तपासणी आहे ती आपण बघितलीच. आधुनिक उपचार काय असतात त्याचे? तर आधुनिक चिकित्सा म्हणजे आता ते शस्त्रकर्म लिहिला हा शेवटचा उपाय आहे. म्हणजे अगदीच सगळे एखादा निकामीच झाला असेल गुडघे दोन्ही तर ते रिप्लेसमेंट वगैरे करायचा सल्ला येतात. पण रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये तर मी खास करून सांगतो की रिप्लेसमेंट करू नका, कारण आधीच जेव्हा अशी परिस्थिती आलेली असते याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये स्टिरॉइड्सचा अतिरेक झालेला असतो. मग हे स्टिरॉइड्सचा जो अतिरेक तुम्ही म्हणताय ह्याचे पण दुष्परिणाम असू शकतात का, साईड इफेक्ट्स? आता स्टिरॉइडचे साईड इफेक्ट्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत की त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि तो सगळ्यात मोठा साईड इफेक्ट आहे. त्याच्यामुळे ते बाजूला राहिलं रोग आणि बाकीच्याच कुठल्या तरी रोगांना आपण म्हणजे भरीस पडतो म्हणजे बळी पडतो असं म्हणायला लागेल. किंवा स्टिरॉइड घेऊन पोटाचा अल्सर, गॅस्ट्रायटिस वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. मून फेसिस म्हणजे स्टिरॉइड जास्त काळ घेणारी स्त्री पटकन लांबून जरी आली तरी आपल्याला ओळखू येऊ शकते. मला एक गाणं आठवतंय, दरवेळी मी एक गाणं गातो पण ते खूप आनंदाची गोष्ट नाही हे गाणं, पण तरी म्हणतो. ते म्हणतात ना की एखाद्या मुलीचा चंद्रासारखा चेहरा असेल तर आपण म्हणतो, चांद सी महबूबा हो मेरी हो ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. म्हणजे स्टिरॉइड घेणारी मुलगी कोण असेल तिचा चेहरा चंद्रासारखा गोल झालेला असतो, पूर्ण सूज आलेली असते गालाला, लगेच ओळखतं की स्टिरॉइड चालू आहे. आणि तुम्हाला त्याचं मुद्दामून सांगतो आता ह्याच्याबद्दल, कारण का आयुर्वेदिक औषधं देतो करून काही ढोंगी वैदू अख्ख्या महाराष्ट्रात ना अख्ख्या भारतामध्ये भरपूर ठिकाणी आहेत आणि ते काय करतात, आयुर्वेदिक औषध वरून दाखवतात आणि आतमध्ये स्टिरॉइड्स कुटून घालतात.
आणि त्याच्यामुळे होतं काय, बरं वाटतं लोकांना आणि त्यांच्याकडे रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. आणि ते काय 50 रुपये स्टिरॉइड काय तुम्हाला 5 रुपयामध्ये गोळ्या मिळतात. हा, फार स्वस्तात मिळतात स्टिरॉइड तुम्हाला. तर त्या कुटून त्या घातलेल्या असतात आणि आपण समजतो की आपण आयुर्वेदिक औषधाने आपल्याला बरं वाटतंय आणि ते खाल्ल्यानंतर जेव्हा तोंड सुजायला लागतं आणि ते म्हणतात की हे काय चाललं, नाही मला ते औषध घेतलं की बरं वाटतं आणि मिळतं 50 रुपयाला 60 रुपयाला. मग तिथे गरीब लोक रांगा लावून बसतात अनेक वेळेला आणि भयानक त्याचे दुष्परिणाम भोगतात. स्टिरॉइडची जेव्हा गरज असते तेव्हा मी पण वापरतो, पण ते किती प्रमाणात वापरावे आणि कसे वापरावे ह्याचा काहीतरी मर्यादा आहे. बीइंग एन ॲलोपॅथिक डॉक्टर तुम्हाला ते मी ज्युडिशियस यूज ॲलोपॅथिक असतो. असल्यामुळे मला त्याचा हक्क आहे आणि ते कसे वापरावेत हे मला शिकवण्यात आलेलं आहे. असं खोटारडेपणा आयुर्वेदिक औषध देतो आणि वर स्टिरॉइड त्याचे कुटून घालायचे हा गुन्हा आहे निश्चितच. ते आणि व्हायला नाही पाहिजे. ह्याबद्दल आपण जागरूकता आणणं सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे ही. तरी या लोकांनी प्लॅटफॉर्मवरून- जाणलं पाहिजे हो. की हे जे खोटारडे वैद्य आहेत हे त्यांना पोलिसात द्यायला पाहिजे. म्हणजे अशी चुकीची पद्धत जी आहे ती आपण पेशंटच्या प्राणांशीच खेळत असतो असं झालेलं आहे. हे आपण सर पुढचा प्रश्न घेणार आहोत. श्रीकांत प्रश्न विचारतायत बदलापूरवरून. नमस्कार श्रीकांत भाऊ, बोला. हॅलो. हॅलो. हा बोला. नमस्कार. हा, माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, पायाचा त्रास होतो तिला पण, गुडघ्यांचा, आणि ती योगीराज गुगलू गोळ्या घेते पण तिला आराम येत नाही. सीडी वगैरे चढायला पण होत नाही तिला. तर त्याच्यावरती काय उपचार सांगाल का तुम्ही? निश्चितच. आज आपण कार्यक्रमच घेतलाय तो संधिवातावर नाही तर आमवातावर घेतलेला आहे, पण नक्कीच आपण मार्गदर्शन थोडक्यात करणार आहोत. थोडक्यात काय सांगाल? अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती आणि काही औषधं. नुसतंच तुम्ही मगाशी सांगितलं की आयुर्वेद कुठली तरी औषधं कुठेतरी ऐकलेली असतात, जातात आणि सांगतात मला हे औषध द्या आणि अपेक्षा करतात की लगेच त्यांना बरं वाटायला पाहिजे. हा म्हणजे मूर्खपणा आहे. अजिबात असं करू नका. तुम्हाला आयुर्वेद संपूर्ण ह्याच्यात घ्यायचं तर संयुक्त उपचारामध्ये तुम्हाला तो आयुर्वेद योग्य प्रकारे मिळेल. म्हणजे कधी कधी माझ्याकडे आता हजारो आयुर्वेदिक डॉक्टर काम करून घेऊन निघून गेले, पण मला ते नेहमी सांगतात की सर आपल्याकडे जसा आयुर्वेद प्रॅक्टिस होतो तसं फार कमी ठिकाणी बघितलंय की इतका ऑथेंटिकली आपण आयुर्वेद प्रॅक्टिस करतो. तर तेच सांगायचं होतं की तुमचं शोधन, आहार विहारामध्ये फरक, या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आयुर्वेदाची औषधं तुम्हाला परिणाम करणार नाहीत. नुसतं बाजारात ऐकलं किंवा पेपरमध्ये वाचलं की हे औषध घ्या, ते औषध घ्या, लगेच बरं वाटेल, ते तुम्हाला एकतर ॲलोपॅथिक औषधं मिसळून देत असतील किंवा ते खोटं बोलतायत. बरोबर. तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तरच बरं वाटणार आहे, एवढं लक्षात. आणि संयुक्त उपचार पद्धतीमध्ये फक्त आपण ॲलोपॅथी आणि आयुर्वेद नाही तर ॲक्युपंक्चर या फार महत्वाच्या चिकित्सा पद्धतीचा अवलंब करतो. त्याविषयी पण ॲक्युपंक्चर आयुर्वेदिकच आहे. कोणी सांगितलं आयुर्वेदिक नाहीये? अरे बौद्धांनी चायनाला नेलं आपल्या इकडनं. 500 वर्षापूर्वी जेव्हा बुद्ध धर्म निर्माण झाला हिंदुस्थानात, त्याच्यानंतर कारण हिंदू धर्माने आपला प्रसार केलाच नाही. आपल्याला समुद्र लांघायचं म्हणजे पाप असायचं. म्हणून जेव्हा बौद्धांनी प्रसार केला धर्माचा तेव्हा ते सगळं घेऊन गेलं. मार्शल आर्ट्स घेऊन गेले, ॲक्युपंक्चर घेऊन गेले, मर्मचिकित्सा गेले, सगळ्या चायनाने त्याचा स्वीकार केला. जगभर आता ते चायनीज म्हणून मिरवतात आणि आपण ॲक्युपंक्चर विसरून गेलो. सर मग या ॲक्युपंक्चरचा एक व्हिडिओ आपण आणलेला आहे, तो आपण जरा दर्शकांना दाखवूया का? कारण ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय याची उत्सुकता अनेक वेळा दर्शकांमध्ये असते. तर ॲक्युपंक्चरचा व्हिडिओ आपण बघूया. नेमकं ॲक्युपंक्चर म्हणजे काय आहे ते जाणून घेऊया. ॲक्युपंक्चर म्हणजे सूचिवेद. आणि सूचिवेद म्हणजे निरनिराळ्या ज्या छोट्या छोट्या निडल्स आहेत किंवा सुया आहेत, ह्या विशिष्ट मर्मावर काही बिंदूंवर आपण आतमध्ये त्या घालतो. आणि ही दुसरी एक स्लाइड दाखवली आहे ती जलौका चरणाची, म्हणजे जळू. म्हणजे धन्वंतरीच्या हातामध्ये एका बाजूला शंख दिसतो आणि एका बाजूला जळू आहे. म्हणजे त्याचं महत्व किती आहे ते लक्षात घ्या. की ती जळू ही खरी आंबवताच्या रुग्णांची मैत्रीण आहे असं मी नेहमी त्यांना सांगतो. त्याला घाबरू नका कारण ती तुमच्या शरीरातले दोष
हरण करते. त्यामुळे म्हणजे आमवाताच्या चिकित्सेमध्ये ॲक्युपंक्चर आणि जलौकावचरण हे फार महत्वाचे हे आहेत का? ओके, ठीक आहे. आपण अशीच चर्चा चालू ठेवणार आहोत कार्यक्रमामध्ये. आमवात, वातरक्त आणि विविध प्रकारचे आमवात ह्यांवरची चिकित्सा आणि संयुक्त उपचार पद्धती आपण आता जाणून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमात आपण ब्रेक घेणार आहोत. पण सर मला त्यापूर्वी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला छेडायचा आहे की सर, जेव्हा आपण म्हणतो की आमवातामध्ये संधींच्या ठिकाणी त्रास झालेला असतो, पण एक संधी ज्वर नावाची गोष्ट असते, हे नेमकं काय आहे ते आपण आधी जाणून घेऊया. संधी ज्वर म्हणजे मी सांगितलं की रुमॅटिक फिवर ज्याला आपण म्हणतो. लहानपणी जो एक ही जी एक स्लाइड दाखवली बघ, सुजलेले सांधे दिसत आहेत, अंगावर आलेली रॅश दिसते आणि वेदना झालेले स्नायू, आपलं संधी किंवा वेदना जिथे आहे असे सांधे दिसतात. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असतात. त्याला आपण ती जी काय मी हे सांगितली होती रिपोर्ट काढून घ्यायला, तो एएसओ टायटरचा, तो टायटरचा रिपोर्ट काढल्यावर आपल्याला कळतं की संधी ज्वर आहे की नाही. सर, आपण आमवाताचा जो संधी ज्वर आहे ह्याविषयी जाणून घेतलं, ह्याची थोडक्यात चिकित्सा काय सांगू शकता? चिकित्सा म्हणजे लहानपणी जेव्हा हा होतो तर त्यास स्ट्रेप्टोलायसिन नावाच्या एका विषामुळे तो होतो. स्ट्रेप्टोकोकाय जे बॅक्टेरिया असतात, तर आपल्याला त्यांना मारून टाकण्यासाठी खास करून पेनिसिलिन इंजेक्शनचा वापर करतात आणि ते निश्चितच करावं. आणि त्याच्या बरोबरीने आपण जर जी आमवताची आपल्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये हा ॲलोपॅथीचा वापर आपण नेहमीच करतो. आपल्याला जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपण करतो. त्यापैकी आपण पेनिसिलिन इंजेक्शनचा वापर करतो, त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधींचा वापर करतो, ॲक्युपंक्चरचा वापर करतो. मग निश्चित लहान मुलांना देखील बरं वाटू शकतं. आपला पुढचा प्रश्न आहे, विनोद प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार विनोदजी, बोला. हॅलो, बोला. ये सर व्हॅल्यू 15 mm फर्स्ट आवर आहे आणि आरबीसी 5.4 मिलियन पर CUMM आहे, RA फॅक्टर निगेटिव्ह आहे, MCHC 31.8 G पर DL आहे. त्रास काय होतोय? त्रास हा आहे की सकाळी उठल्या डाव्या हाताची करंगी आणि शेजारचं बोट आखडल्यासारखं वाटतं. बाकी इतर दिवसभरात काही त्रास होत नाही, पण थोडस असं पंखा किंवा एसी मध्ये बसल्यावर थोडस जास्त थंड वाटतं, उन्हामध्ये गेल्यावर व्यवस्थित वाटतं आणि पूर्ण अंगावर घेऊन झोपावं आणि घाम गेल्यावर बरं वाटतं. कोणाला त्रास होतोय हा? हा मलाच त्रास होतोय. वय किती? वय 28 इयर्स. 28 इयर्स, ठीक आहे. फार क्वचित असं तरुणांमध्ये किंवा पुरुष म्हणजे आंबत असं मला असं वाटतं हे खूपच सुरुवातीची लक्षणं आहेत. एखादा रोग त्यांनी सांगितलं त्याचं निदान होणं आवश्यक आहे आणि थोडंसं नाडी परीक्षा केल्यानंतर मला असं वाटतं आहाराविहारामध्ये फरक केल्या, जी बस्ती कर्म केलं तर तेवढं जरी केलं तरी त्यांना बरं वाटेल. खूप जास्त करण्याची आवश्यकता नाही. बरोबर सर. आणि आमवातामधला एक महत्वाचा प्रकार म्हणजे रुमॅटिक हार्ट डिसीज, याविषयी काय सांगू शकता सर? हार्ट डिसीज म्हणजे मगाशी मी सांगितलं की जो काही रुमॅटिक आर्थरायटिस आहे जो लहान मुलांना होतो किंवा तोच संधी हृदयरोग किंवा रुमॅटिक हार्ट डिसीज मध्ये तो कन्व्हर्ट होतो. कधी कधी होतो, नेहमीच होतो असं नाही, पण झाल्यावर खूप त्रासदायक होऊ शकतं. म्हणजे उजव्या बाजूला हृदयामध्ये आणि डाव्या बाजूला दोन ठिकाणी वॉल्व्स असतात किंवा झडपा असतात, ज्याच्यातून रक्त वरच्या कप्प्यातून खालच्या कप्प्यात जात असतं. तर ह्या वॉल्व्सला सूज येणे किंवा वॉल्व्स खराब होणे हा प्रकार आपल्या ह्या वाताच्या प्रकारामध्ये घडतो आणि हे झाल्यानंतर मग हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे हा रुमॅटिक हार्ट डिसीज झाला असं आपण म्हणतो. तर त्याला ट्रीटमेंट जसं मगाशी मी सांगितलं की अँटीबायोटिक्स वापरले जातात. मग खास करून जर खूपच हार्टला प्रॉब्लेम झाला असेल वॉल्व्समुळे तर वॉल्व रिप्लेसमेंट ही ट्रीटमेंट असते आधुनिक उपचार पद्धतीत. पण आपण जर पेनिसिलिन बरोबर लगोलग जर संयुक्त उपचार चालू केले, काय आयुर्वेदिक उपचार केले तर संधी हृदयरोग किंवा रुमॅटिक हार्ट डिसीज आपल्याला कमी करता येईल, त्याचं प्रमाण टाळता येईल किंवा ऑपरेशन टाळता येईल.
आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवणार आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक पुणे कर्वे रोड 9822 926 898, पुणे सातारा रोड 020 325 36653, पुणे चिंचवड 9130 453 823, सोलापूर 9595 638 181, नाशिक 93737 10323, वेबसाईट www.vedicure.com. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सने आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे, पत्ता निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030, ईमेल hello.ddkmumbai@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता किंवा youtube.com/user/ddsahyadri वर हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. रुमॅटिक हार्ट डिसीज ह्या एका महत्त्वाच्या आणि अतिशय गंभीर अशा रोगावर आत्ताच तुम्ही मार्गदर्शन केलं. ह्याचबरोबर आमवातामुळे होणारे जे त्वचा रोग आहे याविषयी काय सांगू शकता सर? कसं आहे की ज्या रॅशेस वगैरे येतात आपल्या ह्याच्यावर, मगाशी आपण बघितलंच की तो संधी ज्वरामध्ये पण रॅश येते, त्याचप्रमाणे आमवातामध्ये कधी कधी हा अशा सूज येते आणि वरून लाल 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 रॅशेस येतात. तर त्याच्यामुळे आपण आमवातजन्य त्वचा रोग झाला असं म्हणू शकतो. पण त्याला ट्रीटमेंट रक्तमोक्षण हीच आहे. रक्तमोक्षणामुळे तिला लगेचच फायदा होऊ शकतो, उपशय होऊ शकतो. अच्छा, म्हणजे जे मगाशी जलौकावचरण दाखवलं त्याला रक्तमोक्षण असं म्हणतात. बरोबर, ठीक आहे सर. संयुक्त उपचार नेमके कोणकोणते करत असतो आपण? आता बघ की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदीच जेव्हा गरज असते तेव्हाच आपण ॲलोपॅथीची पण ट्रीटमेंट वापरतो. पण त्याचबरोबर जेव्हा उपशय झाला, थोडासा त्रास जेव्हा कमी होतो आमवाताच्या रुग्णाचा, तेव्हा आपण बस्तीकर्म चालू करतो. त्यात वैतरण बस्ती हा फार महत्वाचा आहे. म्हणजे चिंच, गुळ, मध ह्याचं काही मिश्रण खास केलं जातं आणि आपण गुदद्वाराद्वारे ते आत सोडतो आणि त्याला आपण वैतरण बस्ती असं म्हणतो. आणि दुखणं कमी होण्यासाठी अगदी WHO ने मान्य केलेला मार्ग म्हणजे ॲक्युपंक्चर. ॲक्युपंक्चर बद्दल आपण बोललो मगाशी आणि दाखवलं सुद्धा लोकांना, बरोबर, की पेन किलर शिवाय दुखणं कमी करायचं असेल तर ॲक्युपंक्चर अतिशय चांगला उपाय आहे. त्यामध्ये अगदी गरज पडली तर फिजिओथेरपी सुद्धा वापरतो. रक्तमोक्षणाने सूज कमी होते आणि जो काही जोर असतो रोगाचा संधीवर पडला तो कमी होतो. वालुका स्वेदाने सूज कमी होते, इन्फ्लमेशन कमी होतं, दुखणं कमी होतं. तर हे सगळे संयुक्त उपचार आपण वापरतो. सर, आणि मगाशी रवींद्र गुडाळकर यांचा प्रश्न होता की पथ्य काय करावं, थोडक्यात काय सांगाल? मला असं वाटतं हे पथ्य इथे लिहिलेलं आहे की काय खावं. तर काय खावं तेवढं फक्त सर्वांनी पाहावं की भाजलेल्या तांदळाचा भात, त्याच्यानंतर अपथ्य लिहिलेलं आहे तेवढं पहा की मांसाहार नको, आंबट नको, थंड नको, शिळं नको आणि वातुळ पदार्थ नको. हे मी फार महत्वाचं. सर, आमवातावर ॲलोपॅथिकचे उपचार जे आहेत त्याचे दुष्परिणाम होतात का? पुष्कळ होतात, जसं मगाशी मी सांगितलं, गाणं गाऊन सांगितलं. संयुक्त उपचारामधील जे ॲक्युपंक्चर आहे ते आमवातावर उपयुक्त आहे का? त्याने दुखणं कमी होतं. आमवाता सांधे सोडून इतर अवयवांवर सुद्धा दुष्परिणाम करतो का? आमवातामध्ये ताप येतो का सर? हो, होऊ शकतो. आणि शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे आमवात बरा होतो का? हा प्रश्न खूप मोठा आहे उत्तर देण्यासाठी, पण तरी सांगतो, तुम्ही जर लवकरात लवकर माझ्याकडे आलात तर आमवात बरा होऊ शकतो. खूप जास्त प्रमाणात झाल्यानंतर आलात तर मी तो कंट्रोलमध्ये आणू शकतो. आमवात गजेंद्रस्य शरीर वनचारिणः एकमेवा गृणार्हन्ति एरंड स्नेह केसरी. हा आमवातरूपी जो गजेंद्र आहे, जो मस्तवाल हत्ती आहे, त्याला नियंत्रण करण्यासाठी काय आहे तर एक अतिशय सुंदर औषध आहे, म्हणजे एरंड स्नेह. एरंडचा जो तेल आहे हा त्याच्यावर केसरी म्हणजे सिंहासारखा चालून येतो आणि त्याच्यावर नक्कीच मात करू शकतो. विविध प्रकारच्या संयुक्त उपचार पद्धतीत विश्वास वाटतो. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली
त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर ही आमवातावर कशी प्रभावी आहे हे आत्ता आपण जाणूनच घेतलं. ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी आणि जलौकावचरण हे सुद्धा आमवातावर अतिशय उपयुक्त आहे. मला वाटतं ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम जेव्हा आपण